नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वांनाच प्रतीक्षा आहे की आता कर्जमाफी राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर प्रत्येकांनाच अपेक्षा असते की याद्या कधी येणार आणि कर्जमाफीच्या ज्या फायनल याद्या आहेत त्या कधी येणार, कोणत्या तारखेला येणार, त्याबाबतची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत मित्रांनो. कारण त्याबाबतची अपडेट आलेली आहे की नेमकी तारीखही आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाकडून जी शेतकरी कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे त्या कर्जमाफीमध्ये सध्या वेगवेगळ्या टप्प्याची कर्जमाफी वेगवेगळी दिसू लागलेली आहे. त्याच्यामध्ये थकबाकीदार शेतकरी वेगळे आहेत, त्याचबरोबर रेग्युलर शेतकरी वेगळे आहेत, त्याचबरोबर 2019मधील शेतकरी वेगळे आहेत, त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे आणि जे शेतकरी आता परत रिन्युअल करतील अशा शेतकऱ्यांची यादी वेगळी आहे. त्यामुळे या कर्जमाफीमध्ये ज्या पद्धतीनं या अगोदर कर्जमाफी झालेली होती त्या कर्जमाफीमध्ये आणि या कर्जमाफीमध्ये खूप फरक आहे. त्यामुळे या प्रक्रियेला कमीत कमी 1 महिना लागू शकतो. कारण माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात आली आहे. ही समिती दिनांक 3 ते 7 तारखेपर्यंत म्हणजे जूनच्या 3 ते 7 तारखेपर्यंत बँकाकडून माहिती मागवणार आहेत. म्हणजे किती शेतकरी पात्र आहेत, किती शेतकरी अपात्र आहेत, कोणत्या शेतकऱ्यांचं किती कर्ज आहे, याबाबतचा पूर्ण डाटा सध्या बँकेकडून मागवला जाणार आहे. आता एक गोष्ट ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा शेतकरी मित्रांनो, राज्य शासनानं समिती तर स्थापन केलेली होती. समितीने तर माहिती घेतली असं सांगण्यात आलं. मग आता अजून माहिती कशाची घेतली जात आहे? हा खूप मोठा प्रश्न आहे. ह्याच्यावरून हेच लक्षात येतंय, की समितीनं कुठलीच माहिती घेतलेली नाही असं वाटतंय. कारण आत्ता हे बँकांची माहिती घ्यालीत, की कोणते शेतकरी कोणत्या टप्प्यामध्ये बसतात, जेणेकरून कर्जमाफीच्या टप्प्यात बसतात, प्रोत्साहनच्या टप्प्यात बसतात, 2019चा तो शेतकरी आहे का? या सर्व गोष्टीमध्ये सध्याचा थकबाकीदार शेतकऱ्याची यादी वेगळी करण्यात येईल. त्याचबरोबर 2019मधील शेतकऱ्यांची यादी वेगळी करण्यात येईल. प्रोत्साहन अनुदानाची शेतकऱ्यांची यादी वेगळी करण्यात येईल. OTSवाल्यांची यादी वेगळी करण्यात येईल आणि या सर्व प्रक्रियेला 1 महिन्याचा कालावधी लागू शकतो आणि सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकरी जे पात्र आहेत, जो रेग्युलर शेतकरी आहे, त्याचबरोबर जो थकबाकीदार शेतकरी आहे, जो OTSवाला शेतकरी आहे, त्याच्यानंतर 2019मधला शेतकरी आहे, असे जी कर्जमाफीसाठी पात्र होणारे शेतकरी आहेत, प्रोत्साहनासाठी असो अथवा कर्जमाफीसाठी, तर त्यांची यादी ही 6 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध होणार असल्याची माहिती मिळाली. त्यामुळं शेतकरी मित्रांनो, अख्खा जून महिना जाणार आणि जुलैच्या 6 तारखेला यादी येणार. कारण खूप शेतकऱ्यांना माहीत नाही आहे की मी कर्जमाफीमध्ये सापडतोय का नाही. कारण कर्जमाफीचा जी-आर आला तरीही शेतकऱ्यांना समजत नाही की मी त्याच्यामध्ये पात्र आहे की अपात्र आहे. त्यामुळे आता पात्र कुणाला करायचं, अपात्र कुणाला करायचं, हा त्यांचा आता समिती जी गठीत केलेली आहे, ती समिती अभ्यास करेल महिनाभर. त्याच्यानंतर याद्या तयार करतील आणि त्या याद्या या 6 जुलै रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत, अशी एक माहिती आहे. त्यामुळे आता जे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र होणार आहेत, जे शेतकरी प्रोत्साहनासाठी पात्र होणार आहेत, अशा शेतकऱ्यांची यादी 6 जुलै रोजी प्रसिद्ध होणार असल्याची माहिती मिळाली. हीच एक अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावं, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.